नमस्कार मंडळी, मी नेहाज रेसिपी अँड टिप्स या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर मंडळी, आज आपण हिरव्या मुगांपासून अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता बनवणार आहोत। हा असा पौष्टिक नाश्ता कसा बनवायचा बघूया। रोज रोज पोहे आणि उपमा खाऊन तुम्हीही कंटाळले आहात असाल तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा। अतिशय लुसलुशीत असे हे थिरडे तयार होत असतात। तर मूग हे शरीरासाठी अत्यंत गुणकारी देखील आहेत। तर सर्वप्रथम मी हे मूग रात्रभर भिजत घातलेले होते। त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी फाईन पेस्ट करून घेणार। तर मुगामध्ये फायबर हा प्रचूर मात्रामध्ये असतो, जो की पाचन करण्यामध्ये अतिशय सहाय्यक असतो आणि मुगामध्ये विटॅमिन आणि खनिज देखील भरपूर मात्रामध्ये असतात। तर अशाच पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यामध्ये परत दुसरी बॅच ही बारीक पेस्ट करून घेतली हिरव्या मुगांची। त्यानंतर असं घट्ट हे मिश्रण बनवून घेतलं, अतिशय पातळ नाही। थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि आता इथं 7 ते 8 मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे, त्याची सुद्धा ह्याच भांड्यामध्ये पेस्ट करून घेणार। जाड अशी, जास्त बारीक पेस्ट करणार नाही, अशा पद्धतीची ही पेस्ट करून घेतली। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही जास्त हिरवे दिसण्यासाठी यामध्ये कोथिंबीर सुद्धा बारीक मिक्सरमध्ये फिरून घेऊ शकतात। तर ह्याच भांड्याला थोडंसं धुवून यामध्ये पाणी ॲड केलं। जास्त हे पातळ मिश्रण बनवायचं नाही, नाहीतर एकही थिरडं जमणार नाही। बनवताना आपले हे थिरडे तुटतील। तर आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून घेतली आणि हळद आणि मीठ घालून घेतल्यानंतर यामध्ये मी आता सिक्रेट पदार्थ म्हणजेच 4 चम्मच बेसन पीठ घालणार, जेणेकरून आपलं एकही थिरडं तुटणार नाही आणि मस्त असं लुसलुशीत येईल त्याकरिता। तर इथं मी 4 टेबलस्पून बेसन पीठ घेतलं, त्यासोबतच 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। जास्त पीठ घेतलेलं नाही तांदळाचं, फक्त कुरकुरीत येण्याकरिता 1 चम्मच इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आणि आता सर्व हे जिन्नस मिक्स करून घेणार अशा पद्धतीने। आता हे पीठ टाकून घेतल्यानंतर छान असं हे मिश्रण मिक्स करून घेणार। तर तुम्ही ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अतिशय पातळही नाही किंवा घट्टही नाही, मस्त असं हे बेटर तयार झालेलं आहे। तर परफेक्ट प्रमाण आहेत हे, जेणेकरून छान असे थिरडे येतात व एकही थिरडं तुटत नाही। अगदी नवशिकाऊसुद्धा सहज बनवतील एवढी माझी ही नेहमीसारखी साधी सोपी रेसिपी आहे। तर एक वेळा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। तर ह्या मिश्रणामध्ये पाण्याचा वापर, मूग हे मिक्सरमध्ये बारीक करत असताना थोडं पाणी टाकून मूग हे बारीक करून घेतले। त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला धुवून थोडंसं तुमच्यासमोरच पाणी टाकलेलं, तेवढंच मी यामध्ये पाणी टाकलेलं आहे, जास्त पाणी टाकलेलं नाही। जास्त हे बेटर पातळ करायचं नाही, ही मात्र काळजी घ्यायची। तर त्यानंतर ह्यामध्ये आता अर्धी वाटी कट केलेला कोथिंबीरसुद्धा ॲड करणार व छान असं हे मिश्रण मिक्स करून घेणार। मिश्रण मिक्स करत आहे तोपर्यंत मी गॅसवरती तवा देखील ठेवलेला आहे गरम करायला। तर इथं मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे, तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तो तवा घेऊ शकता। आणि अगोदर थोडासा हाय फ्लेमवरती तवा गरम करून घेतला। त्यानंतर गॅसची फ्लेम ही कमी केलेली आहे। आणि बघा, इथं महत्त्वपूर्ण टिप अशी की मी एक अख्खा कांदा घेतलेला आहे आणि त्याला मधोमधून चिरून अर्धा अशा पद्धतीने त्यामध्ये काटेरी चम्मच खोचून घेतला आहे अलगद। आणि अशा पद्धतीने तव्यावरती आता तेल लावून घेणार। जर तुमच्याकडे ही ब्रश नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची ही टिप यूज करू शकतात। तर तवा छान असा गरम झाल्यानंतर आता यावरती मी मिश्रण टाकून अगदी अलगद असं चमच्याच्या सहाय्याने गोल पसरवून घेणार। अशा पद्धतीने बघा, अगदी अलगद। नवशिकाऊसुद्धा सहज बनवतील अशी माझी नेहमीप्रमाणे ही साधी सोपी रेसिपी आहे। तर अशा पद्धतीने चमच्याने सर्व हे मिश्रण गोल आकारामध्ये टाकून घ्यायचं तव्यावर। त्यानंतर थिरड्याच्या आजूबाजूला असं चौकडेने तेल टाकून घ्यायचं। तुम्ही तेलाऐवजी तुपाचा देखील वापर करू शकतात। आणि असं उलथण्याने मी आता हे उलथून घेणार। अगदी सहज हे बघा, मस्त असं थिरडं उलथलं जातं आणि दिसायला देखील अतिशय मस्त असं दिसतही आहे, तसंच खायला देखील चविष्ट असते आणि आरोग्यासाठी तर भरपूर ही लाभदायी असा हा पौष्टिक नाश्ता आहे। दोघी साईडने छान असं लो टू मीडियम फ्लेमवरती हे थिरडं शेकून घ्यायचं अशा पद्धतीने आणि त्यावरती तेल सोडायचं। बघा किती मस्त असं लुसलुशीत हे थिरडं तयार झालेलं आहे। तर आता हे थिरडं मी तव्यावरून
एका डिशमध्ये काढून घेते व त्यानंतर लगेच तुम्हाला दुसरं करून दाखवते ह्याच पद्धतीने. अगोदर तव्याला तेल लावल्यामुळे आता परत मी लावलेलं नाही. तवा छान असं सेट झालेला आहे. नंतर त्यावरती आता परत हे मिश्रण छान असं गोल आकारामध्ये पसरून घेणार. तर तुम्ही असं ड्राय वाटल्यास लगेच पलटून घ्यायचं. बघा अगदी ओलसरपणा नाही, म्हणून मी लगेच आता याला पलटून घेतलं. आणि हे थिरडं मात्र लो टू मिडियम फ्लेमवरतीच करायचं. अगदी लुसलुशीत आपले हे थिरडे तयार होत असतात. तर किती मस्त छान असं सुंदर तयार झालेलं आहे. अगदी पाहता क्षणी खावेसे वाटणारे हे थिरड्यांची रेसिपी तुम्हीसुद्धा एक वेळा नक्की ट्राय करा आणि एक वेळा बनवाल तर माझी खात्री आहे की परत परत नाश्त्यामध्ये हाच पदार्थ अधूनमधून बनवाल. एवढी ही पौष्टिक आणि रुचकर हिरव्या मुगांच्या थिरड्यांची रेसिपी आहे. अगदी नवशिकाऊसुद्धा सहज बनवतील तशी ही माझी नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आहे. तर तुम्हाला जराही आवडल्यास कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.